मित्रांनो, शरीरात रक्ताच्या गाठी बनू नये म्हणून आहारात घ्या या 6 गोष्टी. या 6 गोष्टी प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असतात. कोणत्या ना कोणत्या पद्धतीने या गोष्टी जर आहारात घेतल्या तर तुम्हाला कधीही तुमचं रक्त गोठण्याचा प्रॉब्लेम होणार नाही. शरीरामध्ये शरीराच्या ज्या काही धमन्या आहेत किंवा ज्या शिरा आहेत त्यामध्ये रक्त गोठतं आणि ते रक्त गोठल्यामुळे जो अडथळा आहे त्यामध्ये रक्तप्रवाहास अडथळा निर्माण होतो आणि ज्या अवयवापाशी तो रक्तप्रवाहाचा अडथळा निर्माण होतो तो अवयव हळूहळू त्याची कार्यक्षमता गमावतो. आता ही जर रक्ताची जी काही गुठळी आहे ती जर हृदयाशेजारी जर झाली तर हृदयविकाराचा झटका म्हणजेच हार्ट अटॅक येतो. ती जर ब्रेनच्या म्हणजेच मेंदू शेजारी झाली तर ब्रेन स्ट्रोक किंवा अर्धांगवायू होतो. बऱ्याच वेळा रक्तपुरवठा बंद होतो आणि त्यामुळे पुढचा अवयव हा पूर्णतः निकामी देखील होऊ शकतो. आपल्या शिरामध्ये रक्ताच्या गाठी होण्याची असंख्य कारणे असू शकतात, ज्यामध्ये कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स असे वाईट प्रकारचे जे काही चरबी आहे याचे थरावर थर जमतात आणि हळूहळू ती जी काही पोकळी आहे रक्तवाहिन्यांच्या आतील पोकळी खूप छोटी होत जाते आणि त्यातच रक्ताची एखादी गाठ तयार झाली तर पूर्णतः रक्तप्रवाह बंद होतो आणि तिथून पुढे खूप मोठ्या अडचणी कॉम्प्लिकेशन्स यायला सुरुवात होतात. यामुळेच व्हिडिओच्या माध्यमातून 6 ते 7 असे घरगुती पदार्थ सांगणार आहोत की जे जर आपण आहारात कोणत्या ना कोणत्या पद्धतीने जर वापरले तर नुसतं रक्ताच्या गुठळ्या तर होणारच नाही, पण त्याचबरोबर तुमचं लिव्हर हे देखील मजबूत होईल. तुमच्या शरीरातील तणाव कमी होऊन अँटीऑक्सिडंट देखील शरीरामध्ये प्रचंड वाढणार आहे. रोगप्रतिकारक क्षमता देखील वाढणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अतिशय लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, शरीरात रक्ताच्या गाठी होऊ नये म्हणून असे कोणते पदार्थ खावे की ज्यामुळे शरीरात एकही गाठ शिल्लक राहणार नाही. आता पहिला पदार्थ त्याच्यामध्ये आहे तो म्हणजे बीट. मित्रांनो, बीट हे जमिनीखाली येणारे कंदमूळ वर्गात मोडणारं एक फळ आहे. गडद लाल रंगाचं असणारे हे कंदमूळ निसर्गाचे एक चमत्कारच आहे. बीट या फळांमध्ये सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस आणि इतर अनेक पोषण घटक असतात. याच्या वापराने रक्तामध्ये गाठी होण्याचे प्रमाण तर कमी होतच, पण यामध्ये एक विशेष गुणधर्मामुळे तुमच्या रक्तवाढीचे देखील हे काम करत असतं. यामध्ये लोहाचं प्रमाण देखील खूप जास्त असल्यामुळे तुमची रोगप्रतिकारक क्षमता देखील वाढतं. त्वचेसाठी देखील हे खूप चांगलं असतं. याचा तुम्ही कच्चा सलाड म्हणून वापर करू शकता किंवा ज्यूस किंवा याची भाजी किंवा कुठलाही एखादा पदार्थ तुम्ही याचा बनवून नियमितपणे जर खाल्ला तर तुम्हाला रक्ताच्या गाठी होण्याचे प्रमाण अतिशय कमी होणार आहे. मित्रांनो, दुसरा चमत्कारिक पदार्थ की ज्यामुळे रक्तामध्ये गाठी होण्याचे प्रमाण हे अतिशय कमी होतं तो म्हणजे डाळिंब. मित्रांनो, आता डाळिंब हे फळ भरपूर जणांना आवडत देखील असतं, पण यामध्ये एक चमत्कारिक गुणधर्म असा आहे की ज्यामध्ये अँटीऑक्सिडंटचं प्रमाण भरपूर असतं. आता हे अँटीऑक्सिडंट काय करतात की जे शरीरामध्ये फ्री रॅडिकल्स असतात, फ्री रॅडिकल्स हे असे काही केमिकल्स शरीरामध्ये तयार झालेले असतात की जे शरीरामधल्या पेशींना खराब करण्याचे काम करतात. तर त्यांना संपवण्यासाठी अँटीऑक्सिडंट खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात आणि हेच अँटीऑक्सिडंट डाळिंबामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तुमचे फ्री रॅडिकल्स त्या ठिकाणी संपून जातात. त्यामुळे तुमच्या पेशी खराब होऊ देत नाही आणि तुमचा रक्तप्रवाह देखील सुरळीत होतो. त्याचबरोबर तुमच्या लिव्हरसाठी देखील हे चांगल्या प्रकारचे टॉनिक असतं. मित्रांनो, तिसरा पदार्थ जो सीझनल आहे किंवा एका विशिष्ट काळामध्येच ऋतूमध्येच हा त्या ठिकाणी येत असतो तो म्हणजे जांभूळ. हे जांभूळ तुम्ही जेव्हा मिळेल त्या पद्धतीने खाल्लं पाहिजे. जिथे मिळेल तिथं खाल्लं पाहिजे. खूप जबरदस्त याचे आयुर्वेदिक गुणधर्म आहेत, ज्याने तुमचे रोगप्रतिकारक क्षमता वाढतेच, तुमच्या रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रमाण तर कमी होतेच, पण जो SPO म्हणजेच आपल्या जे काही ऑक्सिजनचे प्रमाण आहे शरीरामध्ये ते देखील वाढण्याचं काम करते हे जांभूळ. मग तुम्ही जांभूळ हे त्या ठिकाणी जसंच पिकलेल्या अवस्थेत आहे त्या सीझनमध्ये ते भेटलं तुम्ही खाऊ शकता किंवा याचे जे प्रोडक्ट्स मिळतात वर्षभर ते देखील तुम्ही खाऊ शकता. मित्रांनो, त्यानंतरचा चौथा पदार्थ जो रक्ताच्या गुठळ्या व्हायला प्रतिबंध करतो तो म्हणजे दालचिनी. होय मित्रांनो, दालचिनी ही मसाल्यामध्ये तर असतेच, पण त्या व्यतिरिक्त तुम्ही ही जर नसेल तर कुठल्या ना कुठल्या स्वरूपात ही तुम्ही दररोज आहारात घेतली पाहिजे. मग ती भाजीमध्ये असेल किंवा चहामध्ये असेल किंवा हिची भुकटी करून एक विशेष चूर्णमध्ये बनवून तुम्ही ही घेतली तर ही नियमितपणे जर याचं सेवन केलं तर ही नुसत्या गुठळ्या तर थांबवण्याचे काम करतेच, पण तुमचं रक्त पातळ करून रक्तप्रवाह सुरळीत करण्याचं देखील मोठं काम करते. त्याचबरोबर मित्रांनो, 5वी गोष्ट जी खूप चमत्कारिक आहे ती म्हणजे लसूण होय. मित्रांनो, कच्चा लसूण जर 1 ते 2 पाकळ्या जर आहारामध्ये जर तुम्ही घेतल्या तर यामुळे देखील मोठ्या प्रमाणावर गाठी बनवण्यापासून प्रतिबंध होत असतो. आता लसणाबरोबरच अजून एक वस्तूचे आहारात आपण घ्यायला पाहिजे ती म्हणजे कांदा. कच्चा कांदा देखील खूप चमत्कारिक वस्तू आहे. याचे भरपूर असे गुणधर्म आहेत, तर हा देखील नियमितपणे आहारामध्ये आपण घेतला पाहिजे. या व्यतिरिक्त देखील 2-4 गोष्टी अशा आहेत त्या देखील तुम्ही जर
वाटलं तर तुम्ही याचा समावेश करू शकता, ज्यामध्ये आले आहे, हळद आहे, त्याचबरोबर कोरफड आहे. तर कोरफड देखील एक मोठ्या प्रमाणावर ह्या ज्या काही 2-3 गोष्टी आहेत, हळद, आले आणि कोरफड, तर याच्यामध्ये कोयागुलेट अशा पद्धतीचे केमिकल, असे गुणधर्माचं केमिकल असतं की ज्यामुळे ज्या गाठी तयार झालेल्या गाठी आहेत तर त्या विरघळण्याचं काम हे करत असतं हळद, आले आणि कोरफड. त्यानंतर मित्रांनो, एक असा प्रोडक्ट आहे किंवा एक अशी वस्तू आहे जे आपल्याकडे मिळत नाही, पण तिचं नाव कदाचित तुम्ही ऐकलं असेल, ब्राह्मी. होय, ब्राह्मी हा एक त्या ठिकाणी आणि आयुर्वेदिक एक झाडाचं एक नाव आहे. तर त्या झाडाची भुकटी किंवा तिच्या टॅबलेट्स या पतंजली किंवा इतर कुठल्याही याच्यातून मिळतात की ब्राह्मीच्या जरी टॅबलेट तुम्ही दररोज जर आहारात जरी घेतल्या तरी देखील रक्ताच्या संदर्भात किंवा आपलं हृदय किंवा ओव्हरऑल आरोग्याच्या याच्यामध्ये देखील जबरदस्त रीतीने याचा परिणाम होत असतो. आणि या ब्राह्मीच्या ज्या काही सेवनामुळे आपला मेंदू देखील प्रचंड शार्प होत असतो. आता या 7-8 या गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत, पण त्यातल्या तुम्ही 2-3 घटक जरी आहारामध्ये नियमितपणे समाविष्ट केले तरी देखील प्रचंड मोठा फायदा याच्यामध्ये होत असतो. याच्या वापरामुळे तुमचं रक्त पातळ होईल, तुमच्या ज्या गाठी झालेल्या असतील तर त्या देखील कमी होऊन जातील आणि जे या गाठीमुळे आलेले जे काही प्रॉब्लेम आहेत ते देखील अतिशय कमी होतात, ज्यामुळे अवयव निकामी होणं, रक्तवाहिन्यांचा जो काही रक्तप्रवाह आहे तो कमी होणं, एखादा ब्रेन स्ट्रोक, हार्ट अटॅक येणं, अशा प्रकारची जी प्रॉब्लेम कदाचित तुम्हाला शिवणार नाहीत. आता या पदार्थाच्या सेवनाबरोबरच आपण नियमित आपला जे काही डाईट आहे म्हणजे तो आपला आहार आहे त्यामध्ये चरबीयुक्त पदार्थ सेवन अतिशय कमी करणं, गोड पदार्थाचे सेवन देखील अतिशय लिमिटेड करणं, तळलेले पदार्थ अतिशय कमी करणे, कुठल्याही प्रकारे व्यायाम हा दररोज अर्धा तास म्हणजेच हप्त्याला एक साधारणपणे 3 तास हे ॲक्टिवली तुम्ही व्यायाम त्या ठिकाणी केला पाहिजे. तर या जरी काळजी त्या ठिकाणी जर घेतली तर नक्कीच कुठल्याही प्रकारच्या रक्तामध्ये गाठी होणं किंवा इतर जे आता लाईफस्टाईल डिसीजेस जे आलेले आहेत त्यामध्ये हार्ट अटॅक असेल किंवा ब्लड प्रेशर वगैरे असेल, जे काही आजार आज तुम्हाला अगदी तरुण लोकांमध्ये दिसत आहेत तर त्याचं देखील प्रमाण अतिशय कमी होऊ शकतं. तर त्यामुळे नक्कीच या 6 गोष्टींपैकी 2-3 गोष्टीचा अवलंब करून आपण नियमित व्यायाम, आपल्या आहाराचे नियंत्रण, तेलकट पदार्थ कमी खाणे, अशा छोट्याशा गोष्टी करून नक्कीच आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवू शकतो. आपण एखाद्या डाईट तज्ज्ञ ज्या आहेत किंवा आहार तज्ज्ञ आहेत त्यांचा सल्ला घेऊनच या गोष्टी केल्या पाहिजेत. तर मित्रांनो, ही माहिती होती, कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.